नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पण आपण जनरली तो मुंजावरून मूवी आलेला हां, ना, हां, 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 त्याच्यात हां. पण तेच होतं ना, की तो त्याच्या खांद्यावर तो बसून फिरत त्याच्या असतो. खांद्यावर बसून फिरत असतो. ॲक्च्युली तो त्याच्या फॅमिली ब्लड लाईन मधला असतो ना, त्याच्यामुळे तो हो. त्याच्याशी चांगला कोऑर्डिनेट करू शकत असतो किंवा इतर कोणाशी करू शकत नाही तो, कारण तो त्याच्या ब्लड लाईन मध्ये म्हणून तो त्याच्याशी हो, कोऑर्डिनेट हो, करतोय. हो, हो. असं सीन होता त्याचा. मुंबईमध्ये असं म्हणायला गेलं तर ना, आमच्या बाजूला एक खूप मोठी स्टोरी झालेली. म्हणजे मी आता बोललो ना, की एका स्टोरीमध्ये की मी शिफ्ट केलेलं एका एरियातून दुसऱ्या एरियात. तर ज्या एरियामध्ये मी जुना राहायचो ना, त्या एरियामध्ये एक खूप मोठी स्टोरी झालेली. माझं जे घर होतं, माझ्या बाजूच्या घराच्या माळ्यावरती एक मास सुसाईड झालेला. बुरारी टाईप. नाही, बुरारीमध्ये 11 जण होते आणि ह्याच्यामध्ये जवळपास 3 जण होते. म्हणजे कुठचं आहे हे? हे विक्रोळीचंच आहे. आणि तेव्हा त्या फॅमिलीमध्ये एक नवरा, एक बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता. जवळपास 3-3.5 वर्षाचा का 4 वर्षाचा मुलगा असेल तो छोटा. तर ते सुसाईड वगैरे झालं. आणि आमच्या म्हणजे माझ्या मम्मीची एक मैत्रीण आहे, ती 2 घरं सोडून बाजूला राहायची. तर तिचे हजबंड आहेत ना, हे जवळपास काहीतरी चपला शिवायचं काम करायचे. आणि मग ते रात्री पत्ते वगैरे खेळून मित्रांमध्ये बसून वगैरे रात्री अपरात्री यायचे. तर एक दिवशी ते 2 वाजता आले आणि सुसाईड होऊन जवळपास 2-2.5 महिने झालेले. आणि 2-2.5 महिने झाल्यावरती मग ते आले रात्रीचे एकदा, आणि त्यांना आमच्या घराच्या बाजूला वरती झालेलं ते माळ्यावरती, आणि घराच्या बाजूला थोडा कट्टा आहे. त्या कट्ट्यावरती एक बाई, एक माणूस आणि समोर एक गुडघ्यावरती खेळणारं बाळ दिसलं लांबूनच येताना. आणि ते जे बाई आणि माणूस जे बसलेले ना आणि तो मुलगा, हे ग्लो करत होते, एक व्हाईट लाईटने ग्लो करत होते. तर त्यांनी ते लांबूनच बघितलं आणि ते खूप घाबरले. ते आलेच नाही. रात्रभर ते बाहेरच राहिले आणि दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की मी असं असं बघितलं रात्री, ते काय आहे का. त्यामुळे ती लोक तर नवीन आलेले तिथे, रेंटनी आलेले. तर त्या मम्मीच्या मैत्रिणींनी मम्मीला विचारलं की इथे असं काय आहे का गं. तर मग मम्मी बोलली की हां, इथे आमच्या बाजूला 2 महिन्याआधी सुसाईड झालं एक, असा किस्सा होता. आणि सुसाईड तर असं झालेलं की ॲक्च्युअल रिझन आम्हाला माहिती नव्हतं सुसाईडचा काय. पण तो जो माणूस होता ना, त्यांनी पहिलं ना मुलाला मारलं गळा दाबून, त्याच्यानंतर बायकोला पण गळा दाबून मारलं आणि स्वतः फास लावला त्याच्यानंतर. ओके. असा टाईपमध्ये सुसाईड. आणि तो खूप बोलतात ना, स्पिरिच्युअल माणूस होता. म्हणजे बोलतात देवाधर्मावर विश्वास करणारा माणूस होता. तर त्यामुळे त्याने काय होऊ नये म्हणून जिथे बायको आणि मुलाला त्याने रात्री ठेवलेलं ना, तिकडे देवाचे फोटो वगैरे त्यांच्या डोक्याला, असं म्हणजे खूप त्याने रिच्युअल असं फॉलो केलेलं का नाही, त्यांनी रिच्युअल नाही फॉलो केलं. आता कोणत्या वेमध्ये त्यांनी ते फोटोज ठेवले देवाचे ते आम्हाला पण माहिती नव्हतं ॲक्च्युली. आम्ही तर होतो लहान, पण ठीक आहे, आम्हाला थोडं समजत होतं, एवढा इतपत आम्ही होतो. त्याने रिच्युअल्सच्या हिशोबाने ते नव्हतं केलं त्याने. त्याच्या सुसाईडच्या मागे काहीतरी ॲक्च्युअल त्याचं बिझनेसचं काहीतरी कारण होतं, असं मला नंतर ऐकण्यात आलं. फायनान्शियल प्रॉब्लेम. हां, फायनान्शियल प्रॉब्लेममुळे केलं. पण त्यांनी ते फोटोज वगैरे का ठेवले हे तर सस्पेन्सच राहिला सगळ्यांमध्ये. आणि खूप मोठा केस झालेला. CID पासून सगळे तिथे हजर होते. आणि ते सगळं जे झालं ना, त्यानंतर मी आणि मम्मीनी, आम्हाला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं. सकाळी आमची ट्रेन होती 6ची. तर आम्ही एक्साइटमेंटमध्ये मी आणि मम्मी झोपायचोच नाही रात्रभर, दुसऱ्या दिवशी गावाला जायचं म्हटल्यावरती. तर खूप असा वारा वगैरे सुटलेला आणि ते 2-2.5 महिने असं 3 महिने होऊन गेलेले सुसाईड होऊन, आणि आम्हाला माहिती होतं. तर तेव्हा आम्ही क्लिअरली पैजणांचे आवाज वगैरे मी आणि मम्मीने ऐकलेले, आमच्या जस्ट बाजूला झालेलं. त्याच्यामुळे आमची खिडकी वगैरे चालू होती. आम्ही 2-2.5 वाजता मी TV बघत होतो. आमची बॅग पॅकिंग वगैरे सगळं चालू होतं. फुल एवढा सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजामध्ये पैजांचा आवाज येतोय, एवढं क्लिअर होतं ते. आणि ते जे घर होतं, मग नंतर ती लोकांनी सुसाईड केलं. मग आता खालच्या रूमवाल्यांनी काय केलं की आता घर बंद तर नाही ठेवू शकत, आपल्याला रेंटने कोणाला तरी आणायचं आहे. बरोबर. मग त्यांनी ख्रिश्चन फॅमिली आणली. आणि ती फॅमिली असं होतं की, आणि जे बाजूचं घर होतं ना आमच्या, जे घरमालक होते, त्यांचं चाळीमध्ये कोणाशीच पटायचं नाही, कोणाशीच त्या लोकांचा पटायचं नाही, कारण त्यांची सगळ्यांशी भांडणं व्हायची. म्हणून आम्ही कोण त्यांच्याशी बोलायचो नाही. आणि मग त्यांनी ख्रिश्चन फॅमिली रेंटवरती ठेवली. तर ख्रिश्चन फॅमिली अशी होती की खूप स्पिरिच्युअल होती. ती लोक दर संडेला प्रेयर करायला जाणार चर्चमध्ये वगैरे, एकदम प्रॉपर. आम्ही बोललो ठीक आहे. मग नंतर सीन असं झालं की ती जी बाई होती ना,
ती मम्मीला मार्केटमध्ये वगैरे इकडे तिकडे भेटायची ती क्रिशनबाई. तर ती मग सांगायला लागली की ताई ते येते ना असं असं मला जाणवतं. मम्मीने तिला विचारलं की काय जाणवतं तुला. तर बायकांचं माहिती आहे ना, बोलल्या बोलल्यामध्ये खूप किस्से निघून जातात. छोट्याशा टॉक्समध्ये ते लोक भरपूर काय बोलून जातात. तर मम्मीने विचारलं की काय काय झालं तुला, काय भास होतोय, म्हणजे काय होतंय का, भास होतंय का तुला. तर तुला नक्की भास होत असेल, बाकी काय नाही. तर नाही, ती बोलते की मी जेव्हा पण आम्ही लोक झोपलेले असतो ना तेव्हा आमचे जे आजोबा त्यांच्या घरामध्ये एक वृद्ध व्यक्ती पण होते बहुतेक, त्यांची चादर ना आपोआप खालती खेचली जाते. आणि दर अमावस्या पौर्णिमेला ना आमचा दरवाजा ठोकला जातो आणि एका बाईचा आवाज येतो की मावशी दरवाजा उघडा, माझं बाळ आहे आतमध्ये, माझं बाळ आहे आतमध्ये, दरवाजा उघडा. हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर हे सगळे किस्से झाले. आणि त्यांच्या घरामध्ये जो लहान मुलगा होता ना तो पण संध्याकाळचा 32च्या टायमाला, म्हणजे 7:15च्या टायमाला भरपूर रडायचा. म्हणजे ह्या लोकांना आणि ते जे वृद्ध व्यक्ती होते ना त्या लोकांना त्यांच्या मुलाच्या व्यतिरिक्त अजून एक लहान मुलगा घरामध्ये खेळताना दिसायचा. तो त्या फॅमिलीचा मुलगा होता. आणि ॲक्च्युअल सीन असा होता की ज्या त्या बाईने, म्हणजे त्या नवऱ्याने बाईला मारलेलं ना सुसाईडमध्ये, ती बाई प्रेग्नेंट होती 3 महिन्याची, म्हणून ती तिचं मूल मागायला यायची. असा तो किस्सा. आणि हे जवळपास ना मग त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आमच्या इथे बाजूला 1 वर्षभर चालल्या असतील. मग नंतर जेव्हा थोडे किस्से लोकांना कळायला लागले आजूबाजूला की त्या घरामध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात त्या आजूबाजूच्या एरियामध्ये, मग त्या रूम मालकाने एक खूप मोठी पूजा केली, 3-3.5 तासाची हवन केला. त्याच्यानंतर मग आता ठीक आहे तो रूम, पण एवढं सगळं झालं म्हणजे त्यांनी त्याची फॅमिली संपवली. पण त्याच्या पण काहीतरी इच्छा असतील ना, तर ती एनर्जी अशी झटकन सोडून जाणार नाही त्या घराला किंवा त्या जागेला. काही ना काहीतरी असणार. हा भले ते बांधलं गेलं असेल पण काही ना काहीतरी असणार. पण आता काही एवढा फील होत नाही, कारण आम्ही कधीतरी, आमचं टेरेस आहे तिकडे, तर आम्ही सगळे मित्र त्या टेरेसवरती बसतो आणि टेरेसच्या बाजूचंच घर येते, जस्ट बाजूचं घर येते. तर आम्ही पण बसतो कधी कधी रात्री अपरात्री. पण आता आम्हाला काय फील होत नाही, पण पहिलं खूप व्हायचं ती पूजा करायच्या आधी. 1 वर्षभरीत तरी त्या गोष्टी चालल्या. आणि तो जो माणूस होता ना तो ॲनी टाईम कामावरून आल्यावरती, म्हणजे ज्याने सुसाईड केलं, तो ॲनी टाईम कामावरून आल्यावरती तो बनियांवरती असायचा, व्हाईट बनियांवरती असायचा. आणि एक दिवस काय झालेलं की माझ्या मित्राचा ज्या मावशीच्या रूममध्ये आम्ही नाईट आऊट केलेली ना त्या मावशीचा मुलगा आहे. तर तो रात्री, आणि त्यावेळेला आमच्याकडे टॉयलेट कसे सार्वजनिक होते सगळे, पब्लिक टॉयलेट. तर तो टॉयलेटवरून आला आणि तो लेट गेलेला, रात्री गेलेला खूप टॉयलेटला. आणि त्याच्यानंतर तो आला, त्याच्यानंतर तो जे घर सुसाईड झालं ना ज्या घरामध्ये, त्याच्या सीडीवरून त्याला एक माणूस उतरताना दिसला. आणि तो उतरून आमच्या घरापर्यंत आला. आमचं घर बाजूलाच होतं. आमच्या घरापर्यंत आला आणि आमच्या घराच्या अंगणाच्या पुढे एक पेरूचं झाड आहे, असं कंपाऊंड आहे पूर्ण झाडाचं. आणि तो झाडामध्ये घुसला माणूस. पण फुल त्याला बॅक साईड दिसली, त्याला फ्रंट साईड नाही दिसली, चेहरा नाही दिसला, पण व्हाईट बनियांवरती एक माणूस झाडामध्ये घुसताना दिसला. हा परत आला आणि सीडीवरून खालती बघितलं की झाडामधून कोण गेलंय. तर तो माणूस सीडीवरती त्याला खालती दिसला आणि थांबला तिकडेच, पॉज झाला एकदम. काही मागे पुढे नाही, काय नाही, किंवा मागे वळून नाही बघणं, पुढे चालणं नाही, एकदम पॉज. मग नंतर भाऊला कळालं की असं असं झालंय, म्हणजे असं असं वाटतंय मला, विचित्र वाटतंय. रात्र पण भरपूर झाली आणि जरा हे जागेवरती पण असं झालं, त्यामुळे चुकीचं वाटतंय. भाऊ जसा घरी गेला तसं त्याला ताप वगैरे सुरू झाला. ताप वगैरे सुरू झाला. दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर ताप आला. त्यामुळे अशा गोष्टी होत्या. पण ते वर्षभर चाललं त्या ॲक्टिव्हिटीज. आणि खूप आम्हाला तर खूप भीती वाटायची त्या झोनमध्ये खेळणं वगैरे, कारण आमचा एरियाच तो होता. आम्ही लहान असताना तिथेच खेळायचो वगैरे. आणि आम्ही तर ॲक्च्युली लहानच होतो त्यावेळेला जेव्हा ते झालं. आम्हाला काय कळत नव्हतं, म्हणजे जे पोलीस आले ते कोणत्या लेवलचे, किंवा हायर ऑफिसर आहे, लोअर ऑफिसर आहे, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण न्यूजवाले जेव्हा आले तेव्हा आम्हाला कळालं, म्हणजे तेव्हा मला फील झालं की हा काहीतरी मोठं दिसतंय, इथे मोठी गोष्ट दिसते. आणि ती लोक तर सगळ्यांना विचारत होते की रिझन काय. प्रत्येक घरामध्ये लेडीज ऑफिसर लेडीजला विचारतात, जेंट्सला विचारतात की रिझन काय, तुम्हाला काहीतरी माहिती असेल, तुम्ही शेजारी आहे, एवढा मोठा केस झाला, तुम्हाला काहीतरी आयडिया असेलच. पण नाही, कोणालाच काय आयडिया नव्हती. आणि सेक्लुडेड राहायची का फॅमिली? पूर्ण वेगळे राहायचे, कारण त्यांचं कोणाशी पटायचंच नाही. प्रत्येकाशी भांडण, त्यामुळे कोणाशी काय नाही.
ते बुरारी त्याचं पण असंच काहीतरी होतं ना, ती पाहिली आहे का नाही नाही, बुरारी नेटफ्लिक्सवर? देत तर नाही पाहिली. ते 3 एपिसोडची सिरीज आहे ना. खूप मला वाटतं मोठीच आहे, हा पण एवढी मोठी नाहीये. त्यात प्रॉपर त्यांनी लॉजिकली गोष्ट सांगितली आहे. तर त्यात असं होतं ना की जो त्या घरातला जो मुख्य व्यक्ती असतो ना, तर त्याला त्याचे वडील दिसत असतात हा. आणि तो बोलत असतो की वडील आपल्याशी असं करून घेत आहेत, तसं करून घेत आहेत, आणि एक दिवशी रॅन्डमली 11 लोकांची डेथ होऊन होते, जाते. हा. पण मी असं ऐकलं की ऍक्च्युली ते त्याचे वडील जे त्याला दिसतात ना, ते त्याचे वडील नसतात. तो ऍक्च्युली डेव्हिल असतो. हा, तो वडिलांच्या रूपामध्ये येऊन त्याच्याकडून सगळ्या गोष्टी करत असतो. आणि हे पण आहे की त्याला एक मेंटल डिसऑर्डर असतो. मग ते खूप गोष्टी आहेत. पण बघ ना की त्यांनी म्हणजे तू त्यांचे फुटेजेस बघशील ना, तर ऍक्च्युली नेटफ्लिक्सनी मला वाटतं बऱ्यापैकी त्यांचे सर्व फुटेजेस विकत घेतलेत. हा, त्यांचे लग्नाचे झाले, त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाचे झाले, सीसीटीव्ही फुटेजेस झाले, footages आणि म्हणजे एवढे त्यांच्याकडून होते, त्यांचे फोटोज झाले, सर्व गोष्टी. तर त्या सर्व गोष्टींमध्ये ते खूप नॉर्मल फॅमिली वाटत होती की म्हणजे जे प्रत्येक फॅमिली कोणी असते. विचार पण नाही करू शकत की 11 जणांची फॅमिली मास आणि सुसाईड एक करेल. दिवशी रॅन्डमली म्हणजे ते बघितलं तर ते ज्या घरातले लहान मुलं वगैरे होते, ते कोण ते टेबल आणतोय, कोण रश्या आणतोय, कोण हे आणतोय, म्हणजे आणि रॅन्डमली सर्व लोक निघून जात आहेत. पण ते नाही समजलं की एका व्यक्तीला म्हणजे तो मेंटली इल असू शकतो, पण त्यांनी एवढा 10 जणांना कसं कन्व्हिन्स केलं 10 भाई? जणांना. हा, हेच तर मोठा क्वेश्चन आहे की 11 जणांची फॅमिली मास सुसाईडसाठी कन्व्हिन्स झाली, आणि असं कोण होता तो कन्व्हिन्स करणारा? आणि असं पण नाही की ते लोक समज खूप असे बिलो ॲव्हरेज किंवा लेस एज्युकेटेड किंवा एका ट्रायबल म्हणजे बोलतात ना की असे गरीब वगैरे होते, चांगले शिकलेले लोक होते, यंग मुलं होते, असे पण नाही की थोडे ओल्ड वगैरे होते. मला पण ते बघा, माझ्या वॉचिंग लिस्ट मध्ये आहे ती सिरीज, पण बघ मला बाई, अजून तेवढं बघितलं recommended नाही. आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.